आपल्याबरोबर रजा घेत असताना सर्व मान्यवर, ज्यामधले शांतारामजी पाटील, त्यांचा आज अगदी मौल्यवान दिवस आहे. प्रत्येकाला एक महत्त्व असतं आणि आज महत्त्वाचा दिवस म्हणजे जेव्हा आपला जन्म झाला त्या दिवसाला आपण साजरा करतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्या दिवसाला मृत्यू झाला, आपल्यातून निघून गेले असे कैलासवासी आपले समीर, या दिवसाचं सुद्धा महत्त्व आपण जाणलं. आणि आपल्या ह्या वाहुलीच्या ग्रामस्थांनी, जयहनुमान क्रीडा मंडळाने एक संकल्पना तयार केली की आपण आपल्या लाडक्या समीरचा नावाचा उजेड आपण नेहमीच करत राहिलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने हे पहिलं वर्ष आपण इथे सुरू केलेलं आहे स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्या दरम्यान रवींद्र ठाणगे साहेबांचं आगमन, सोबतीला त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत. वेलकम, सुस्वागतम आदरणीय रवींद्र ठाणगे साहेब. लक्षात घ्या, आपण तुम्हाला संकल्पना सांगितली की जे 12 संघ आहेत त्यातील पहिले 6 संघ पहिल्या हाफमध्ये खेळतील आणि त्या 6 संघातून एक संघ शेवटच्या क्वालिफायसाठी काढला जाणार आहे, याची नोंद घ्या. म्हणून कोणी पण विजय झाल्यानंतर मैदान सोडून जायचं नाहीये. डॉटनी सुरुवात झाली. इथे पुन्हा एकदा लाऊड अपील आणि पंचाचं बोर्ड आकाशामध्ये. लेग बिफोर विकेट डाऊन, कातीत पकडलं, खिंडीत पकडलं, बॅट्समन LBW बाद. पाहता मित्रांनो, आणि ह्या गाण्यामध्ये सर्व शब्द रचना आहेत की आपण हा चषक का ठेवलाय आणि कोण असा होता तो समीर आपल्यातून निघून गेला आणि त्याचं कार्य काय होतं. अगदी फार मोठी तयारी सुरू झाली होती घरामध्ये. अगदी घराचं काम सुद्धा सुरू होतं, लग्नाची तयारी सुद्धा करायची घरातल्यांची इच्छा होती की समीरचं आपण लग्न करायचं. परंतु त्याच वेळेला काळाचा आघात झाला आणि अगदी आपल्या डोळ्यासमोरचं व्यक्तिमत्व समीर आपल्यातून निघून गेला. इथे विकेटचं पतन झालंय, नवीन बॅटर आलाय, इथे पूल केलाय आणि हा पॉवरफुल आहे. सक्सेसफुल होत असताना जर्मन स्टँडला जातोय 2 टप्प्याने 4 धावांसाठी. आपल्याला प्रत्येक सेकंदला आठवण येणार आहे, प्रत्येक क्रिकेटच्या ह्या क्षणाला आठवण येणार आहे. इथे आठवणीत राहणारा चौकार मारला आलेल्या मिस्टर विष्णूने. अगदी विष्णू अवतार त्याने धारण केला. पहिल्या विकेटचं पतन जेव्हा लवकर होतं तेव्हा अगदी फार मोठी जबाबदारी असते. 1 डाऊन बॅट्समनकडे, त्याला भिंतीप्रमाणे लढावं लागतं. तसा लढवय्या या पद्धतीने सुरुवात केली विष्णूने चौकाराने. धावसंख्या इथे सुरू झाली आहे. विष्णू ऑफ द मार्क. धावसंख्या पाहतोय आपण 4. जुपाडा संघाच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि कुरुन संघाला बॅटिंगसाठी निमंत्रित केलं या दुसऱ्या सामन्यामध्ये. फुलटॉस, चेडूच्या खाली घुसून फटका मारलाय कसून आणि चेडू जाते सीमारेषेच्या बाहेर, राहिलाय रुसून. चौकार. याला म्हणतात मेरिटनुसार खेळणं. बघा रिप्ले दाखवला जातोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. फुलटॉस होता, अगदी त्याला नो लुक शॉट स्टाईलने स्वीप केलं होतं. स्वीपचा दर्जा दिला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी चेंडू वेगाने गेला सीमारेषेच्या बाहेर. हा लगोपाठचा दुसरा चौकार मारलाय विष्णूने आणि धावसंख्या पोहोचवली 8 वरती, ज्यामध्ये दोन्ही चौकार समाविष्ट आणि एक गडी सुद्धा बाद. पुन्हा एकदा सज्ज होतोय विष्णू. शॉट ऑफ लाईन देतं, पुन्हा एकदा हलक्या बॅटने फक्त उडवलंय ऑन साईडला. अगदी ऑर्थोडॉक्स मिड विकेटकडे फिल्डर तैनात आहे तिथे. एकाच ॲक्शनमध्ये खाली वाकून चेडूला कलेक्ट करून फेकी केली. त्या दरम्यान विष्णूने अगदी संयमाने एका बाजूला आक्रमकपणा दाखवला, होतो आता संयम दाखवून सिंगल इथे प्राप्त केली आणि स्ट्राईकला आणलंय रोहितला, जो पहिल्यांदा सामोरं जाईल. रोहित
बॅटर इथे अर्ली खेळणार होईल, खूपच इथे अगदी खराब शॉट म्हणू शकतो आपण, कारण जो मेरिट होता चेंडूचा ऑफस्टिकच्या बाहेर होता. अशाला तुम्हाला बॅकफुटला जाऊन पंच करता आला असता, ड्राईव्ह करता आला असता, स्टिअर करता आलं असतं, कट करता आलं असतं. याला म्हणतात तुमचं अगदी परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि त्याला म्हणतात क्लासिकल बॅटिंग. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करताना तशी बॅटिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्षामध्ये तुम्हाला अगदी जेव्हा सामना खेळता तेव्हा आपोआपच ते फटके तुम्हाला सजवता येतील. इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या पाहतो आपण एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम कुरुन संघाची 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. DB स्पोर्ट्स कुरुन असं नाव आहे. एक निवा यांचा संघ पण कुरुनमध्येच आहे, निवा पाटील यांचा हा DB स्पोर्ट्स कुरुंद आहे. आणि पहिले विजय सलामी दिली बघितलं आपण की संतोष सुतार अँड टीमने. त्या संघाचा पुढचा सामना होईल, त्यामुळे तुम्ही जाऊ नका, कारण ज्या संघाला बाय मिळालेले आहे आई गावदेवी सोरगाव B, त्या संघाविरुद्ध 2 हात करेल निर्वी स्पोर्ट्स 514 सापे संघ. कारण जो फॉर्मॅट आहे आपला 12 संघांचा पूल, परंतु पहिल्या हाफमध्ये 6 संघ जे खेळतील त्या पहिल्या हाफमध्ये आपण 5 सामने खेळणार आहोत. दुसऱ्या हाफमध्ये 5 सामने असेल आणि जो 11वा सामना असेल तो क्वालिफायचा असेल इव्हिनिंगला, म्हणजे प्रत्येकाला आराम मिळणार आहे. पहिल्या हाफमध्ये आलेल्या संघांना अगदी आराम मिळेल, तुम्ही अगदी खेळायचं आहे, दुपारपर्यंत तुमच्या घरी जायचं आहे आणि इव्हिनिंगला यायचं आहे क्वालिफाय खेळण्यासाठी. आकाश आता बॉलिंग मार्गवरती सज्ज होते उर्दू विकेट येत असताना. समोर विष्णू. हो, राऊंड ऑफ ॲक्शन आहे कायसी. मलिंगाची स्टाईल थोडीशी बरेच जण आता हल्ली वापरतात, कारण राऊंड ऑफ ॲक्शनला अगदी बॅटरच चकमकीत होत असतो, वेगाने अगदी त्या ठिकाणी ब्रॉड बॉलचा टाकता येतो आणि इथे डॉट बॉल काढलाय. त्रिशूल टायगर या आपण या, वेलकम. वा टायगर, त्याचं स्पोर्टचं शॉप सुद्धा आहे, मॅन फ्रॉम कोशिंबी, वेलकम. शिवशक्ती कोशिंबीचे त्रिशूलजी ठाकरे आपलं हार्दिक स्वागत. इथे एक धावाली आणि धावसंख्या 10 वरती पाहतो आपण. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम DB स्पोर्ट्स कुरुन संघाची गोलंदाज समोरच्या एंडकडून येत असताना फुल टॉस दिलाय, खराब चेंडू, त्याला हायमार्ट केले व्ही शेप मध्ये. वायडिस मिड ऑफच्या जवळून चेंडू जात असताना वायडिस लॉंग ऑफला कव्हर करे, पण पंचाचा बीमरचा इशारा सुद्धा झाला बघा. ओव्हर द वेस्ट हा डिक्लेअर झाला चेंडू आणि बीमरने अवंत धाव सुद्धा मिळेल. आणि आपला जो यजमान संघ आहे समीर स्पोर्ट्स 11 वाहुली, समीर 11 वाहुली, आपण अगदी ड्रेस कोडमध्ये सज्ज राहायचे आहेत अशी आम्हाला आमचे आकाश ठाणगे वनमॅन शो यांनी सूचना दिली आहे, देण्यास सांगितलं. इथे पंच सांगतायत वाईड आहे, बीमर नंतर कंटिन्यू असेल फ्री हिट चेंडू. धावसंख्या 13 वरती पाहतो आपण. माझ्यासोबतीला भादवडचे अगदी मयूर पाटील प्रोफेशनल स्कोरर, आणि असे स्कोरर लाभले की आपल्या कॉमेंट्रीमध्ये सुद्धा अगदी सर्वांना इत्यंभूत माहिती देता येते आणि कॉमेंट्री करताना आपल्याला बाधा येत नसते. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, उघडा डवले बघा नीट, येणार चेंडू फ्री हिट, सुपर हिट, फ्री हिट काय असेल पाहायचंय. हो जबरदस्त अगदी टनल पिच डिलिव्हरी, बॅट आणि पॅडच्या जवळून चेंडू आला. नसीब बलवत्तर बॅटरचं की तिथे एसटीचा वेध नाही घेतला चेंडूने, सुरेख चेंडू हाताळला होता. ब्लॉक डिलिव्हरी, बॅटरला ब्लॉक केलं, विकेट किपर अंडरआर्म फेकी केली स्टंपिंगसाठी, परंतु त्या ठिकाणी रॉकी सरांची नजर घारीची. ऑफिशियल्स आहेत आपले लाडके सर्वांचे, हे तिन्ही ऑफिशियल्स स्वप्नीलजी पाटील, पंकजजी भगत अँड राकेश सर. हे आपल्याला त्रिशूल लाभलंय, त्रिकूट लाभलंय आणि आमचे त्रिशूल सुद्धा आलेत कोशिंबीचे. वेलकम टायगर. धावसंख्या 13 वरती पाहतो आपण. टायगरचे सुद्धा अनेक ठिकाणी फार मोठे कारनामे सुद्धा आहेत क्रिकेटच्या पटलावरती. त्याच्या शॉपचे सुद्धा स्पोर्टचे पूर्ण ॲसेसरीज सुद्धा जातात अनेक ठिकाणी. नाव फार मोठं फेमस आहे. राम ठाकरे माजी सरपंच आणि इनफिल्डच्या पॉवर प्लेचा बादशाह म्हणून पाहिलं जातं त्रिशूल ठाकरेकडे. त्याचं स्वागत इथे फुलवल्याच्या चेंडू खोदून काढलं, डिग आउट केलंय. चेंडू ड्राईव्ह होतोय मिड विकेटला, फिल्डर वेगाने अटॅकिंग फिल्डिंग करतोय आणि अशी फिल्डिंगच होणं गरजेचं असतं जेणेकरून दुसरी धाव घेण्यासाठी कुठली पण संधी देता नाही आली पाहिजे बॅटरला, आणि ती संधी नाही घेता आली. दबाव टाकला फिल्डिंगने. धावसंख्या 14 वर, 14, एक गडी बाद. सूरज बाद झाला, जो स्वस्तातच परतला, डगआउटमध्ये 0 वरती बाद झाला, परंतु आता सूत्र घेतलेत या इनिंगच्या आपल्या हातामध्ये. इथे बॉलिंगची सूत्र सुंदर पाहतो आणि लाऊड अपील झाली, चेंडू खाली राहिलाय, फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. दुसरा धक्का लागतोय टीम DB स्पोर्ट्स कुरुन संघाला. वेलकम, सुस्वागतम.
आदरणीय बाळारामजी जाधव साहेबांचं आम्ही करतोय स्वागत स्वर्गीय समी स्मृती चषकामध्ये. येस डीजे. तर सुनीलजी पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की सुनील दादा आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्र ठाणगे साहेबांचा सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावर. नवीन बॅटर आलाय 4थ्या क्रमांकावरती कुणाल आणि धावसंख्या पाहतोय 14 वरती आहे. षटक क्रमांक सुरू असताना इथे दुसरा, कारण एक बिमर एक वाईट टाकला होता, म्हणजेच एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील कुरुन संघासाठी. लास्ट गो फॉर द राऊंड द विकेट येतोय. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आलेला स्विच शॉटचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी आतल्या कडेला चेंडू अगदी स्पर्श होऊन ट्रॅव्हल होत असताना तिथे बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये ट्रॅव्हल. मागील वर्षांमध्ये ज्या चुका झाल्या असतील त्या चुकातून सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो, म्हणून म्हणतात की मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. हेच अनुभव तुम्हाला पुढे घेऊन जात असतं. म्हणून खचायचं नसतं, थांबायचं नसतं, हलत राहायचं असतं, चालत राहायचं असतं, प्रयत्न करत राहायचे असतात. जास्त वेळ घेऊ नका. कृपया लक्षात घ्या की 3 षटकांसाठी 15 मिनिटात आम्ही सेट करत जाणार आहोत, कारण आधी पाहुणे होते त्यामुळे आपण काहीशी मुभा दिली. तर 3 षटकं 15 मिनिटात कंप्लीट करण्याचा तुम्ही एनी हाऊ प्रयत्न करा, काहीही करून. मध्ये काय ब्रेक असेल त्याचा आम्ही तुम्हाला तेव्हा तुमचा टायमिंग तिथे पॉज करू. शिवाजी भालेकर यावेळेला ओर पिच लॉप केलाय, समोर लॉंग ऑन आहे परंतु त्याने प्रयत्न केला, द्विधा मनस्थिती होती, अडवण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, प्रेक्षणीय चौकार. हो नक्कीच सांगतोय कुणाल की बचना लो में आ गया. विष्णूच्या सोबतीला आला, विष्णूने चौकार जसे दाखवले तसा चौकार पहिलाच दाखवला कुणालने. पुण्यात सज्ज टर्न झाला, पॉज केला आणि दिलाय फेकून लॉंग लेगच्या वरून षटकार. पहिला बघितला आपण, लॉकस्टिकचा सोडून जाणारा दिशा दिली, अगदी त्या चेंडूला पूर्णपणे पाहिलं, वाचलं आणि मेरिटनुसार भिरकावून दिलं होतं. बघा रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दाखवलं जातोय. शेवटपर्यंत चेंडूला टिपलं जातंय आणि जबरदस्त कार्य पाहतो आपण सर्व कॅमेरामॅनचं आणि सोबतीला आमचे सुजल भोईर एडिटर. चांगले ग्राफिक्स स्टॅटिस्टिक्स करत असताना सोबतीला आमचे मयूर पाटील फ्रॉम भादवड. चांगली स्कोरिंग, धावसंख्या चांगली 25 वरती कुरुन संघाची. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेला आणि तिथे ड्राईव्हचा प्रयत्न फेल सोडलाय. कव्हर पॉइंटला तिथे तैनात असताना अशा वेळेला तुमची तीक्ष्ण नजर पाहिजे, गाडीसारखी नजर पाहिजे. चेंडू ग्रीप झाला नाहीये, हातातून निसटल्यासारखं झालं आणि तो हात चेक करतोय बघा. अशा वेळेला तुमची पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल वाढलेली पाहिजे. हे झेल तुम्हाला टिपणं गरजेचं असतं, म्हणून जितके जवळ राहाल तितकी तीक्ष्ण नजर फार महत्वाची असते. तीक्ष्ण नजर. धावसंख्या 26. पुन्हा एकदा पॉज घेतलाय, जागा मिळाली, रूम मिळाली, हाफ ट्रॅकर होता, आता झेल टिपलाय खेळाडू कक्षासमोर मिड विकेटला, फलंदाज बाद झेलच्या रूपात. खेळ टिपला वैभवने, धावसंख्या 26 असताना. आई गावदे सौर संघाचं आम्ही स्वागत करतोय, ज्या संघाला बाय मिळाली आणि तो संघ पुढच्या सामन्यामध्ये 2 हात करेल निर्वी स्पोर्ट्स सापे 514 या संघाविरुद्ध. मनेश नावाचा नवीन बॅटर आलाय. टॉस साठी सज्ज राहा दोन्ही कॅप्टन्सने, सोरगावचा कॅप्टन आणि निर्वी स्पोर्ट्स 514 सापे संघाचा कॅप्टन. तो सामना तिसरा असेल. त्यानंतर सामना असेल यजमान समीर इलोन बाहुली विरुद्ध ह्या संघातील ह्या सामन्यातील विजेता संघ.
अशा प्रकारचं हा रिक्षा जरा बाजूला करा प्लीज, जी रस्त्यात उभी आहे. खेळाडूंना सुद्धा रिफ्लेक्शन मिळतंय तिथे, प्रकाश परावर्तित होतोय. तर रिक्षा चालकाने मालकाने कृपया ती 3 चाकी जरा आडोशाला घ्या. 26 धावसंख्या. शिवाजी भालेकर षटक हाताळतोय. ओव्हर द विकेट आलाय लेफ्टी, इथे मात्र इनसाइड आउटचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडला, अँगल प्राप्त करून टेक ऑफ झाला. काहीसा काटा बदलला चेंडूने पाहिलं, पण चांगला इथे कटर वापरला गोलंदाज शिवाजीने. हे तुमचे कटर, हे तुमचे ब्रेकर फार महत्त्वाचे असतात धावसंख्येला ब्रेक लागवण्यासाठी. आणि अशा प्रकारे तुम्ही डॉट चेंडू काढला, बघितला पण शिवाजी भालेकरने. पुन्हा एकदा इथे पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस दिला. रिव्हर्सचा पवित्रा, इथे स्वीप शॉटचा प्रयत्न होता, पलटी स्वीप शॉट. त्या प्रयत्नात सुद्धा असफल ठरला. म्हणजे लागोपाठचे 2 शिवाजीचे चेंडू डॉट केला, त्याचा की फलंदाजी चुकी झाली या ठिकाणी पाहतो आपण. कारण दोन्ही पण फटक्यांमध्ये त्या ठिकाणी कॉन्फिडन्स नव्हता आणि चुकीचे फटके मारण्याच्या नादामध्ये दोन्ही पण डॉट गमावले. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती. डीबी स्पोर्ट्स कुरुंद संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 वर. तर आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित झाले आहेत. बाळारामजी जाधव साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. सर्व पाहुण्यांचं आम्ही करतोय स्वागत. मनोजजी ठाणगे सुद्धा आहेत, रवींद्रजी ठाणगे आपल्यामध्ये आहेत. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ सुनीलजी पाटील आपल्यामध्ये आहेत. तर आपण नक्कीच मान्यवरांचं 1 बाय 1 एकीकडे हेतूची सन्मान सुद्धा घेतोय, कारण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात मित्रांनो. फार मोठं दडपण असतं, जबाबदाऱ्या असतात. तर मी विनंती करतोय रवींद्रजी ठाणगे साहेबांना. तर यशवंतजी ठाणगे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते बाळाराम जाधव साहेबांचा हेतूची सन्मान करावा आपल्या व्यासपीठावर. आदरणीय यशवंतजी ठाणगे साहेब, आपण सन्माननीय बाळाराम जाधव साहेबांचा या आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने हेतूची सन्मान करावा. नवीन षटकासाठी वैभवने झेल टिपला, त्या दिशेने जातोय जिथे झेल टिपलेला वैभवने, तिथे झेल टिपला. आता या पुढच्या फिल्डरने फलंदाज बाद. मायची भगवी उबदार शाल प्रदान करत असताना आमचे यशवंतजी ठाणगे सोबतीला पुष्पगुच्छ, मायेचं प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची आठवण राहण्यासाठी मोमेंटो दिला जात असताना विकेटचं पतन सुद्धा झालं आणि नवीन बॅटर आलाय, ऋषी आलाय. अगदी मिडल ऑर्डर मध्ये ऋषी आलाय. मस्त झेल टिपला अगदी अनुजने, जो फॉरवर्ड स्किल आणि मिड विकेटच्या मध्ये तैनात आहे, सीमारेषा सांभाळतोय. अशा वेळेला जे झेल उडतात ते हाफ चान्स मध्ये असलेले झेल फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे असतात. ओव्हरपिच दिला, ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह, पाण्याजोगा फटका होता, पुस्तकी फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी फेकी झाली आहे मिड ऑफच्या जवळून, अगदी विकेट किपरच्या हातामध्ये टाळा प्राप्त करतोय तो फिल्डर. धावसंख्या 1 पुढे 27 वरती जाऊन ठेपलेली आहे डीबी स्पोर्ट्स कुरुंद संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यात. धक्के लागत गेले त्या कारणाने धावसंख्या इथे थांबलेली पाहतो आपण. काहीसा आळा घातला इथे झुपाडा संघाने, चांगलं परफॉर्मन्स दिलं. अगदी टॉस जिंकला कॅप्टन आणि त्यानुसारच इथे परफॉर्मन्स झालाय. दबाव टाकलाय गोलंदाजाने, अचूक बॉलिंग केली आहे आणि त्यानुसार फिल्डिंग सुद्धा झाली. चांगले झेल टिपले गेले, कारण क्रिकेटमध्ये कॅच विन्स मॅचेस हे ब्रीदवाक्य आहे. त्याचा तुम्ही पुरेपूर वापर केला पाहिजे आणि ते तुमच्या मनामध्ये ठासून ठेवलं पाहिजे की आम्हाला कुठलाही झेल पकडायचा आहे, सोडायचा नाहीये, प्रयत्न करायचे आहेत. यावेळेला मात्र अशा प्रकारची बॉलिंग चालणार नाहीये. बिमर चेंडू इथे घोषित केलेला आहे. वाईट की नाही बिमर सर? वाईट दिलाय पंचांनी, माफ करा. वाईटचा ऍक्शन आहे सरांची. त्यांच्या नियमानुसार पंचांना सर्व काय माहिती गोष्टी असतात आणि त्या बाजूचे पंच पाहतो आपण. पंकजजी भगत सर आहेत, स्क्वेअर लेग पंच रॉकी सर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देत आहेत की काय, असं चित्र पाहायला मिळतंय. जणू काय चेंडू निसटला की काय ग्रीपमधून. टॉस करायचा प्रयत्न होता. काहीसं डिस्कशन सुरू आहे, बॅटरचं डिमांड असेल, मे बी आम्हाला बिमर पाहिजे मे बी, आणि त्याचं चर्चा होणार दोन्ही पंचांमध्ये. धावसंख्या इथे झाली ती 28 जर हा वाईड असेल तर, आणि 28च असणार. परंतु जर बिमर ठरला तर पुढचा चेंडूची फ्री मेजवानी मिळेल, हे सुद्धा तितकंच आपण म्हणू शकतो.
पंच आम्हाला दर्शवतीलच एक्झॅक्टली काय फायनलिस्ट झाले तिथे. फायनल डिसिजन तुमचा आम्हाला सांगतीलच. लख प्रकाश पाहतो आपण, निसर्गाच्या छत्र सानिध्यामध्ये असलेलं क्रीडांगण, निसर्गाचं वरदान. आणि ह्या मैदानामध्ये खेळायला प्रत्येकाला आवडतच असतं. सुंदर दृश्य सबोच्या दिशेने आणि पंचांनी बिमर घोषित केलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, उघडा डोळे बघा नीट. आणि इथे धावसंख्या तर स्थिर, परंतु पुढचा चेंडूची पर्वणी मिळाली. ही महत्वाची जमेची बाजू असेल, कारण तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. ह्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. बॅटर सज्ज झाला लेफ्टर, आणि तिथे खोदून काढला इनसाइड आउट, मिड विकेट. माफ करा, डीपेक्षा कवच्या दिशेने जात असताना तिथे लेफ्टरने इथे, आणि मात्र फिल्डरने सुद्धा चेंडू तिथे सोडलाय. काहीस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 3 धावा त्या दरम्यान इथे अधोरेखित केल्या. अगदी वेगाने पूर्ण केल्या आणि टार्गेट सुद्धा सेट झालंय असं म्हणा हरकत नाहीये. जवळपास फायटिंग स्कोर निर्माण झाला 31 वर. अजून चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3, कारण जो मानसिक दबाव टाकण्यासाठी आकडा पाहिजे होता तो सायकोलॉजिकल आकडा आलेला आहे 30. कारण सकाळी पण बघितले की लो स्कोरिंग मॅच झाली होती, आणि अशा वेळेला तुम्ही या ठिकाणी अजून 3 चेंडू तुमच्याकडे पर्याप्त असताना आता 40चं स्वप्न पाहायला पाहिजे. 40चा पल्ला गाठता आला पाहिजे. प्रयत्न केलाय, लॉब केलाय, उडवलाय, पूल केलाय, पॉवरफुल आहे. प्रेक्षकांसारखा पाहतोय फिल्डर अनुज, आणि चेंडू आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम. अगदी धावसंख्या 6 ने फुल्ली 37 वरती. दिल तो पागल है, उदित नारायणचा आवाज, शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर. जबरदस्त सुपरहिट मूवी. अनेक वेळा पाहू शकता अशी मूवी, आणि अनेक वेळा पाहू शकता अशी स्पर्धा आपण अनुभवतो या ठिकाणी. स्वर्गीय समीर स्मृती चषक 2026 जहानुमान स्पोर्ट्स वाहुली या गावची स्पर्धा. समीरच्या नावाला उजेडा देण्यासाठी स्पर्धा, समीरच्या स्मृतीचं वंदन करणारी स्पर्धा. आपण पाहतोय आपल्यामधून जो लाडका निघून गेला, त्यासाठी आमचे वनमॅन शो आकाश ठाणगे अँड कंपनी यांनी सुरू केलेली स्पर्धा. त्यांच्या प्रयत्नाने ते प्रयत्न केले होते. मोठ्या फटका मारण्याचे चेंडू आलो तर कार्पेट टार्गेट होत असताना सोहेलचा फिल्डर आला, त्या दरम्यान धोका घेतला स्ट्राईक एंडला. ऋषीने 2 कंप्लीट केल्या असं चित्र पाहायला मिळतंय. मस्त रनिंग बिटवीन द विकेट. हे तुम्ही जोखीम घेतलं पाहिजे. मोर रिस्क मोर प्रॉफिट. धावसंख्या 39. ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल, जो चेंडू टार्गेट सेट करेल. टार्गेट डॉट असेल तर 40चा असेल, चौकार असेल तर 44चा असेल, षटकार असेल तर 46चा असेल. बघायचं काय घडेल, काय टार्गेट मिळणार आहे. झू पाडायला ओ सुंदर चेंडू हाताळला. अगदी ओव्हर पिचच्या आसपास चेंडू तिथे नियंत्रित होता, स्विंगिंग होता काहीसा, आणि त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली आहे. 2 धाव याचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. नशिबाची साथ मिळाली आहे अगदी कुरुन संघाला. चेंडू निसटला, तिथे रनआउटची संधी होती, परंतु अशा वेळेला काही प्रमाणात मेहनतीच्या सोबतीला नशीब अगदी इथे कुर्बान झालं, आणि धावसंख्या झाली ती 41. 42 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी असणार आहे डीबी स्पोर्ट्स कुरुंच्या अगेन्स्ट झुपाडा संघासमोर. 42 टू विन विदिन 24 डिलिव्हरीज. आणि आपण टॉसकडे वळतोय. त्या ठिकाणी आमचे सज्ज आहेत गणेश गायकवाड सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. सन्मान्य सुनील पाटील साहेब यांना विनंती करतोय. सुनील पाटील साहेब, आपण टॉससाठी यायचं आहे. या जहानुमान वाहुली संघाचे कर्तेधर्ते आहेत. एका बाजूला आपण पाहतोय जहानुमान वाहुली, दुसऱ्या बाजूला असणारे समीर स्मृती चषक 2026. नाणं मी सन्माननीय पाटील साहेबांच्या हातामध्ये दिलेलं आहे. समीर अशी मागणी केली त्याप्रमाणे निर्णय आला आहे, आणि विजयी संघाच्या कर्णधाराला मनोज भांबरे यांच्याकडनं गोड भेट आहे, पेस्ट्री आहे, ते आपण प्रदान करूया. धन्यवाद पाटील साहेब. आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल आहे निश्चितपणे जिंकलेला आहे सोर बी संघानं. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. समोर आपण पाहिलं तर निर्वी 11 आहे. या संघाविरुद्ध काय गेम प्लॅन बनवलेला आहे? सापेक निर्वी जरा खूप फॉर्मला आहे. त्यांना कमीत कमी धावा प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न करू. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तरी असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि यामध्ये महत्त्वाची जबाबदारी कोणावर असेल? बॉलर यश आहे, हर्ष आहे, संजय, गुड्डू आहे, यांच्यावर जास्त भूमिका असेल.
तुम्ही पण एक स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणजे एक चांगली सुरुवात आपण अनुभवलेली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? आयोजन तर खूप भारी आहे आणि फक्त आमचा मित्र समीर यांची कुठेतरी कमी आम्हाला भासवते, कारण का आम्ही जेव्हा जेव्हा इथं खेळायला यायचो तेव्हा तेव्हा आम्हाला तो खूप सपोर्ट करायचा, कारण का तो आमचा मित्र होता. शाळेमधला एकदम आमची जवळची आमचं एकदम संबंध होता, त्याच्यामुळं त्याची कमी आम्हाला खूप जाणवते इथं. पुढचा प्रश्न कारवे सर मी हाच विचारणार होतो, त्याच्या अगोदरच त्यांनी भावना व्यक्त केल्या. इथं आल्यानंतर प्रत्येक जण भावूक होतो आहे. नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता. हो नक्कीच महत्त्वाचं होतं. नाणेफेकी जिंकली असेल तुम्ही काय केलं असतं? आम्ही फिल्डिंग करणार होतो. पण फलंदाजी करावी लागणार आहे. किती धावा जोडण्याचे मनसुबे आहेत? 50. आम्ही देवळीकर चषकामध्ये खूप चांगली कामगिरी झाली, पण तिथून आपण गटातून बाहेर पडता पडता अडकलात. इथे काय अपेक्षा असेल संघाकडनं? जे आमच्या चुका झाल्या ते म्हणजे बदल झाला पाहिजे. ज्या मुलांनी चुका केलेल्या थोड्या ते बदल करा आणि चांगला खेळ करायचा प्रयत्न करा आणि 100% द्या प्रत्येकाने आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करा. तुम्ही एक उत्कृष्ट आयोजक म्हणून सुद्धा आहात, एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सुद्धा तुमची ख्याती आहे आणि त्याच पद्धतीने आपण ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केलेली आहे, स्वर्गीय समीर ठाणगे आज आपल्यात नाही आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? त्यांना मी मिस करतो खूप. पण माझा मित्रच होता तो पण माझा पण, आणि कधी पण तो मला दादाशिवाय हाक नाही मारले त्याने मला. खूप मिस करतो आहोत आम्ही. आपण वळणार आहोत लगेचच दुसऱ्या डावाकडे. नाणेफेकीचा कौल सोर संघाने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजी आमंत्रित केलेला आहे SK निर्वी 11-514 बी सापे. तर वळणार आहोत आपण दुसऱ्या डावाकडे. येस, आपण त्या दरम्यान आपले लाडके, सर्वांचे लाडके खेळाडू सन्माननीय त्रिशूल ठाकरे साहेबांचा सन्मान करतो आपल्या व्यासपीठावरती. इथे विनंती करतोय सुनीलदादा पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण इथोची सन्मान करावा टायगर ठाकरे उर्फ त्रिशूल ठाकरे यांचा, मॅन फ्रॉम कोशिंबी, इनफिल्डचा बादशाह, पॉवर प्लेचा जबरदस्त क्रिकेटर आपण पाहतोय. डॅसिंग व्यक्तिमत्व, डॅसिंग क्रिकेटर हे आपल्या परिसरातील नालिंबी कोशिंबी परिसरातील त्रिशूल ठाकरे यांचा सन्मान करतोय आपण. आणि मैदानामध्ये 42 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट कशा प्रकारे कंप्लीट करेल एकविरा स्पोर्ट्स झोपाडा ते आपल्याला बघायचं आहे. आणि आपल्यामध्ये उपस्थित आपले लाडके मिथुन ठाणगे आहेत, साईराज वॉटर सप्लायर्स, ज्यांच्या माध्यमातून आपल्या पाण्याची सुविधा लाभले असे मिथुन ठाकरे साहेबांचा आपण मिथुन ठाणगे यांचा सन्मान करतोय आणि त्याचे आभार व्यक्त करतोय. आलेले आहेत मिथुन, आपलं हार्दिक स्वागत आहे. तुमच्या ह्या योगदानासाठी आम्ही शतशः आभारी आहोत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सन्माननीय आदरणीय समालोचक गणेशजी गायकवाड सर. ओव्हर टू यू. धन्यवाद मनोज कारवे सर. नाणेफेकीचा कौल संपलेला आहे आणि या ठिकाणी डावाला सुरुवात झालेली आहे. एकविरा झुपाडा संघाकडनं 2 वेळा चुका घडल्या. तिथे 1 धाव होती, तिथे 2-2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या जोरावरती 41 धावा उभारल्या गेल्या. 42 धावांचं टार्गेट त्यांना साधायचं आहे. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय, एका बाजूला असेल शिवाजी भालेकर, दुसऱ्या बाजूला असेल फलंदाज आकाश. गोलंदाजी दुरा सांभाळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज ऋषी, ज्यांना अष्टबैली कामगिरी केलेली आहे. 1 षटकार आणि 2 वेळा दुहेरी धावा, त्या जोरावर 10 धावा नाबाद त्याने केलेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर 333चा त्यांचा राहिलेला आहे. नुकताच मंचावरती त्रिशूल ठाकरे यांचा सन्मान झाला. एक अतिशय सुरेख सुंदर स्पर्धा आम्ही कोशिंबीकर आपण अनुभवली. खूप सुंदर स्पर्धा होती. 5-5 षटकांचे प्रत्येक सामने आम्हाला पाहायला मिळाले. शेतामध्ये ज्या पद्धतीने रचना केली होती मैदानाची ती लाजबाब होती. दरम्यान ऋषींचा पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे फटका खेळला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. बिगिनीचा हाफ डन. चांगली सुरुवात, चांगला प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ शिवाजी भालेकर यांच्याकडनं आपला पाहायला मिळतोय. मुख्य पंच रॉकी आणि स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये पंच पंकज भगत, तिसरे पंच आमचे स्वप्नील पाटील. पुढचा चेंडू बॅटची आतली कडा घेत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे गेला होता. थेट एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, मात्र एकेरी धाव मिळेल. 1 धावीच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 5 धावा.
आमचे गुणलेखक अनुभवी गुणलेखक आहेत मयूर पाटील, मॅन फ्रॉम भादवड. दरम्यान ऋषी गोलंदाजी करेल, सामोरं जाईल आकाश. छोट्या तणीचा हा फलंदाज आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. खेळाला सुरुवात झाल्यानंतर 3 षटका ती 15 मिनिटांमध्ये टाकणं आपल्याला बंधनकारक आहे. अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कल रेषेचा आत आणावा लागेल. दरम्यान डाव्या अक्षीच्या बाहेर पंच रॉकी यांचा वाईटचा इशारा. 6 धावा धावपलकावरती. डीबी करून 41 धावा उभारल्या होत्या. 42 धावांचं लक्ष आहे. 6 धावा धावपलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू ऋषी यांचा निश्चित चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात चालला होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आर्यननं काय चेंडू अडवलाय. आपल्या संघासाठी किमान 3 धावा वाचवलेल्या आहेत. 7 धावा धावपलकावरती. आकाश टाणगे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये. खूप सुरेख सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहतो आहोत. दरम्यान पुढचा चेंडू ऋषीचा. सामोरा जाईल शिवाजी भालेकर. पुल्लर लाईन फुल टॉस चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्राकडे चांगला फटका खेळला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. चौकाराच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 11 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. खूपच देखणी कामगिरी मला वाटतं तिथे डीबी कुरुल संघाची सुद्धा राहिली होती कोशिंबी चषकामध्ये. मात्र इथे थोडंसं शिवाजी भालेकर सरस ठरतायत. रिवर्सच्या फटक्याचा वापर. कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. पळून 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेच्या जोरावर धावपलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 13 धावा. विजयाचं लक्ष 42 धावांचं. 10.50च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत आणि 13 धावा धावपलकावरती झळकल्या गेल्यात. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फलंदाजी शिवाजी भालेकर यांच्याकडनं पाहायला मिळते. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. एक एकेरी धाव, दुहेरी धाव. 11 धावांवरती खेळतायत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच येऊन वेगानं चेंडू आलेला होता. एकेरी धाव या चेंडूवरती जोडली गेली. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र चेंडू पकडू शकला नाही. धावपलकावरती धावा झळकल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. विजयाचं लक्ष 42 धावांचं आहे. PTCचा आपण एकंदरीत आम्ही कोशिंबीकर स्पर्धेपर्यंतचा लेखाजोखा पाहिला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये एक नवा विजेता आपल्याला मिळाला. मात्र भोईरपाड्यातील स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा विकीस्फोट कृषी संघानं विजयाला गवसणी घातली आणि क्रमांक 1चा दावा त्यांचा मजबूत झालेला आहे. आपण त्यांच्याकडे पाहिलं तर 2 जेतेपद त्यांच्याकडे आहेत. एक उपविजेतेपद आहे आणि 2 तृतीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांच्याकडे आहेत. स्वाभाविकपणे त्यांचा दावा मजबूत होतोय. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विष्णू. अष्टपैलू खेळाडू. सुरेख चेंडू. तेवढा सुंदर प्रहार. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार षटकार.
20 धावा धावफलकावरती. एक अर्धशतक मला वाटतं टोलनाका ग्राउंडवरती डीबी चषकामध्ये आपण अनुभवलेली आहे शिवाजी भालेकर यांच्याकडनं. तोच फॉर्म आहे. एकंदरीत 20 धावा धावफलकावरती. या 20 धावांमध्ये 18 धावा एकट्या शिवाजी भालेकर यांच्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू विष्णू यांचा आखूड टप्प्याचा चेंडू बिरकावून दिला. उंची अधिक मिळाली, लांबी नाही, मात्र झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच. इथे एक धाव सुद्धा होती, तिथे 2 धावा दिल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावरती 22 धावा आणि 20 धावांवरती खेळतो आहे शिवाजी भालेकर. मॅन फ्रॉम जुपाडा, आई गावदेवी जुपाडा संघ. बावीस धावा, 20 धावांची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शेष आहेत 16. दरम्यान पुढचा चेंडू विष्णू यांचा. पुन्हा एकदा आपण पाहिला थोडासा कुठल्याच स्पॉटच्या मागे चेंडू ठेवला, मात्र जाणीवपूर्वक हलक्या हातानं हा फटका खेळला होता. पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 24 धावा 22 धावांवरती खेळतोय शिवाजी भालेकर. सलामीला आलेला फलंदाज, दुसरं षटक मार्गस्थ. इथून विजयासाठी 18 धावांची गरज आहे. चेंडू शेष असतील 15. दरम्यान विष्णू खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताला जाणीवपूर्वक गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. पळून एकदा पूर्ण केली गेली. एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगली फेकी झाली. धावफलकावरती धावा धडकत आहेत 25, त्यातील 23 धावा या शिवाजी भालेकर यांच्या आहेत. इथून 15 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक असतील 14. विष्णूच्या मारायला सामोरा जाईल धावखोऱ्या हाताचा आकाश. छोट्या तडीचा हा खेळाडू आहे. निश्चितच एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. गॅप शोधलेला आहे कव्हरच्या क्षेत्रात. चेंडू जातोय एका टप्प्याच्या साह्यानं सीमा रेषा पार. चौकार. आकाश टाणगे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सोर बी संघ. आपण आकाश टाणगे संपर्क दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला एसटी रक्षक येतोय, झेल टिपतोय आणि आकाशची खेळी संपुष्टात येते. डीजे सजलय बाहुली मैदान. जिंकून बाजी तो मारणार, त्याला मिळणार हो सन्मान. मिळणार हो सन्मान, त्याला मिळणार हो सन्मान. येथील सारे खेळाडू ते चौकार षटकार मारायला. येथील सारे खेळाडू ते चौकार षटकार मारायला. समीर स्मृती चषक ठेवलाय आज बाहुली गावाला. समीर स्मृती चषक ठेवलाय आज बाहुली गावाला. स्मृती चषक ठेवलाय आज. धन्यवाद. निश्चितपणे धावफलकाची धावा जळतात. इकडच्या मोबदल्यात 29 धावा. 12 चेंडू 11 धावेचं समीकरण आहे. समीकरण सोपं आहे पण क्रिकेट खेळ आहे. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे कधी नूर पलटेल सांगता येत नाही. सोर संघाच्या कर्णधाराला आम्ही सूचित करतोय की आपण आकाश ठाणगे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू 11 धावेची माफ करा जरा 13 धावांची गरज आहे. माफ करा 42 धावा आहेत. 13 धावांची गरज आहे. अजय आहे. अजयच्या मारायला सामोरा जाईल शिवाजी भालेकर. क्षणभर आम्ही 42 धावांचं टार्गेट विसरून गेलो होतो. 13 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. चला खेळ सुरू करा प्लीज. अधिक वेळ खर्च होतोय डीबी.
शिवाजी वालेकर सामोरे जातील. त्यांच्या बॅटमधून पहिल्या 23 धावा आलेल्या आहेत. अजय आणि खराब चेंडू भिरकावून दिला. डीपला क्षेत्ररक्षक आहे मात्र बनावं लागेल. प्रेक्षक चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच स्विचिटचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न होतोय कारण एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. एकेरी धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 36 धावा. इथून विजयासाठी 6 धावींची गरज. दरम्यान शिवशक्ती कोशिंबीचे संघ मालक गणेशजी ठाकरे साहेबांचं आगमन झालं. आम्ही आपणास विनंती करतोय. गणेशजी म्हात्रे. दरम्यान पुढचा चेंडू फुल्लर लेन चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता मात्र निर्धाव चेंडू. तर गणेशजी ठाकरे साहेब या आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपली जागा व्यासपीठाकडे आहे. या सुस्वागतम. नरेंद्र आलेला आहे. दरम्यान पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे फटका खेळला गेला. एकेरी धाव. धावफलकावरती धावा झळकतायत. 37 विजयासाठी 5 धावींची गरज. दरम्यान पुढचा चेंडू अजय. खूपच सुरेख चेंडू होता निश्चितच. फुल्लर लेन मात्र या चेंडूवरती एसटी रशाड चुकी घडली. एक धाव दिल्या पुढे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चुकीची फेकी आणि ज्या चुका केल्या होत्या झूपडा सांगायला त्या चुका इथे डीबी कुरुंकडनं केल्या जातात. पंच रॉकी यांचा बाईचा इशारा आलेला आहे. 39 धावा 3 धावींची गरज. शिवाजी वालेकर काय तुटून पडला. यावर्षी इन्फॉर्ममध्ये हा फलंदाज आहे कारण टोल नाका मैदानावर त्यांचं अर्धशतक झळकावलं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धाव निश्चित जोडली जाईल. 40 धावा 2 धाव्यांची गरज आहे. चेक. सुरगावच्या कॅप्टनने संपर्क साधा आकाश ठाणगे यांच्याशी प्लीज. आईगावदे सुरगाव बीचा कॅप्टन आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधा. आकाश ठाणगे यांना भेटा. महत्वाचं काम आहे. 40 धावा. मनेश गोलंदाज. 2 धावींची गरज आहे. यस जादूगार कैलासनं हे चमत्कार केलेले आहेत आणि त्यावेळेस आपण जर पाहिलं तर कैलास जगदीश नाईक ही जोडी अत्यंत सुरेख रीतीने खेळ करत असायची. दरम्यान पुढचा चेंडू दरम्यान आमचे भाचे आहेत श्याम नाईक ते सुद्धा आपल्याला सोडून गेलेले. दरम्यान पुढचा चेंडू दिनेश नाईक सरांची सुद्धा आठवण निश्चित आपण काढायला हवी. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख अशा पद्धतीनं फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. अशा पद्धतीनं विजय साकारला गेलेले. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आई एकविरा स्पोर्ट्स झोपडा संघ